आपण पाहू शकता माझ्या मागे दिसत आहे हे नांदुरा शहरातील तालुका क्रीडा संकुल आहे. या नांदुरा तालुका क्रीडा संकुलची माहिती मी माहिती अधिकारामध्ये मागवलेली आहे. या क्रीडा संकुलच्या कामाचे एस्टिमेट मागवले आहे, परंतु मागील 2 महिन्यापासून मला कोणतेही एस्टिमेट बांधकाम विभागाकडून आणि क्रीडा विभागाकडून देण्यात आले नाही. आता आपण पाहू शकता मी माहिती अधिकार टाकल्यानंतर यांनी क्रीडा संकुलाची रंगरंगोटी आणि सौंदर्यीकरणाचे काम चालू केले आहे. याचा अर्थ काय की एस्टिमेट नुसार आधी काम झाले नव्हते असं म्हणण्यास हरकत नाही. आणि आता जेव्हा मी माहिती अधिकार टाकला तेव्हा यांनी अचानकपणे या क्रीडा संकुलाचे सुशोभीकरण चालू केले. आता आपण आतमधील भाग पाहू कशा प्रकारचा आहे. तसं पाहिलं तर क्रीडा संकुलाची जी हाईट आहे ती रोडपेक्षा 2 फूट खाली आहे. पावसाळ्यामध्ये इथे 2 फुटापेक्षा पाणी थांबते. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे देशाच्या केंद्रीय क्रीडा मंत्री ह्या आमच्या मतदारसंघातून येतात, तरीही नांदुरा क्रीडा संकुलाची ही परिस्थिती. आणि या क्रीडा संकुलाला आतापर्यंत लाईटची सुद्धा व्यवस्था झालेली नाही. पाहू शकता आपण. आता आपण आतमधील बाजू पाहू. आता आपण क्रीडा संकुलाची आतमधील बाजू पाहू. काही दिवसापूर्वी जेव्हा मी व्हिडिओ काढला तेव्हा इथं बसण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. आणि मी आता माहिती अधिकार टाकल्यानंतर पूर्णपणे या क्रीडा संकुलाचे एस्टिमेट मागितले. त्यानंतरच हे सुशोभीकरणाचे काम चालू झालेले आहे. हा इकडे बेंच दिसतोय टाकलेला, इकडे सुद्धा एक बेंच टाकलेला आहे. झाडं सुद्धा लावण्यात आले. आणि आपण पाहू शकता पूर्ण क्रीडा संकुल हे जे आहे काळ्या मातीत बांधलेलं दिसते. जगातील असं कोणतंही क्रीडा संकुल नसेल की तिथं काळ्या मातीत क्रीडा संकुलाचे बांधकाम आपल्याला मिळते पाहायला. असं कोणतंच क्रीडा संकुल नाही, पण आमच्या नांदुरा शहरातील क्रीडा संकुल हे काळ्या मातीत बांधले गेलं आहे. आणि रोडपेक्षा याची हाईट 2 फूट खोल आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये इथे पाणी थांबते म्हणजे थांबते. आणि त्यानंतर इथे 2 फुटापेक्षा जास्त गवत येते. मी मागच्या वेळेस जो व्हिडिओ टाकला होता त्यामुळे आपण सर्वांनी पाहिलंच असेल की या क्रीडा संकुलावर 2 फुटापेक्षा जास्त गवत आलेलं होतं. आणि ज्या मतदारसंघाच्या खासदार ह्या केंद्रीय क्रीडा मंत्री आहे आणि त्याच मतदारसंघामध्ये क्रीडा संकुलावर 2 फूट गवत येते, ही सर्वात दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे या क्रीडा संकुलामध्ये जास्तीत जास्त भ्रष्टाचार झाल्याचं जाणवते. या क्रीडा संकुलाच्या कामावरून एकदम निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे. आणि माहिती अधिकारामध्ये माहिती मागून सुद्धा हे अधिकारी माहिती देत नाही. हे अधिकारी काय दडवतात, काय लपवतात हे येणाऱ्या काळामध्ये जनतेसमोर मी आणणार. आणि यांच्या तक्रारी सुद्धा करणार आणि यांच्या संपत्त्यांची चौकशी सुद्धा करायची मागणी करणार आहे. आणि एसीबी कडे यांच्या सुद्धा सर्वांच्या तक्रारी करणार आहे. यांच्या सर्वांच्या संपत्ती चौकशी करायची मागणी मी येत्या काळामध्ये करणार आहे.